आज शुक्रवार, टिफिनचा वार, हो की नाही? रोज आपण पोळी म्हणा, थालीपीठ म्हणा, हे वेगवेगळे पदार्थ आपण डब्यातनं देतच असतो. पण निदान आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी भाताचा प्रकार एखादा छानसा मुलांना आवडेल असा आपण दिला पाहिजे. कारण भातामध्ये ना भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यामुळे काय होतं की मुलांना तर एनर्जी पाहिजे आणि एनर्जी कशाने येणार? ग्लुकोजमुळे येणार आणि कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होतं. ते एनर्जी ती मुलांना मिळते आणि आपली मुलं तंदुरुस्त होतात आणि खेळायला मोकळी होतात. त्यामुळे मुलांना भात हा एकदा तरी दिलाच पाहिजे. मग तो भात नुसता दही दूध भात, साधं वरण भात हे सगळे प्रकार आपण घरी करू शकतो. परंतु डब्यामध्ये देताना त्यांना असा भात पाहिजे की जो त्यांना आवडेल, पटकन चमच्याने खाता येईल आणि मुख्य म्हणजे त्यांच्या बरोबर जी मुलं बसलेली असतात की नाही बरोबर, त्यांनी जर त्यांच्या भाताला किंवा त्यांच्या डब्याला छान म्हटलं ना की या मुलांना मुठभर मांस चढतं आणि कळत नकळत आपलंही कौतुक होतं आणि मग त्याच रेसिपीची आपल्याला पुन्हा पुन्हा डब्यामध्ये मागणी होते. असाच काहीसा हा पदार्थ आहे जो सगळे नेहमी तुम्हाला डिमांड करतील, त्याची मागणी करतील. तो म्हणजे सोया खिमा राईस. चला तर बघूयात कसा करायचा तो. आता सोया खिमा राईस करण्याकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेऊयात. आता सोया खिमा करण्याकरता असे एक सोया ग्रॅन्युल्स मिळतात, ते आपण एक अर्धा तास भिजत घातले. त्याच्यातच मटार आणि थोडेसे काजू घातले. आता आपण पुढे कशी आपण राईस करायचा ते बघूया. त्याच्यामध्ये आपण एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली, एक तमालपत्र घातले, थोडीशी हळद, अर्धा पाऊण चमचा तिखट आणि त्याच्यात आता आपण हे जे ग्रॅन्युल्स आहेत ना ते आपण घालणार आहोत. असं पाणी पूर्ण पिळून घालायचं बरं का. आता खरं म्हणजे असं काही पदार्थ करायचे असले तर त्यात दह्याचा वापर केला जातो, परंतु आपण जर दही घातलं तर त्याचा आंबूस वास येतो आणि मग मुलांना कदाचित तो आवडणार नाही. म्हणून मी याच्यात दही काही घातलं नाहीये. मी याच्यात थोडंसं व्हिनेगर घालणार आहे. अगदी पाव चमचा आंबटपणापुरतं व्हिनेगर घातलं. एक चिमूटभर दालचिनीची पूड, एक चिमूटभर मिरपूड, थोडीशी वेलदोड्याची पूड, चमचाभर धन्याची पावडर घातली, थोडीशी कोथिंबीर, मीठ. सोया खिमा आपला छान परतून झालाय. त्याच्यात आता आपण 1-1.5 वाटी शिजलेला भात घालणार आहोत बरं का. साधारण आपण 1 वाटी कच्चा तांदूळ जर शिजवला तर त्याचा 3 वाट्या भात तयार होतो. हा अंदाज तांदूळावर अवलंबून असतं. याला जर आपण कोळशाची धुरी वगैरे दिली ना तर आणखीन छान चव येते. आपला सोया खिमा राईस तयार झाला. असा हा आपला सोया खिमा राईस तयार झालेला आहे. साधारण की नाही 1 वाटी जर आपण तयार भात घेतला तर त्याच्यामध्ये 185 कॅलरीज असतात. त्यामुळे 1-1.5 वाटी जरी आपण भात दिला मुलांना तरी सुद्धा पुष्कळ होतो. अगदी भरपूर होतो म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे प्रमाण एक मी आपलं सांगितलं की कुठलाही तुम्ही जर भात देणार असाल, भाताचा प्रकार देणार असाल तर साधारण 1-1.5 वाटी तुम्ही जर दिला तर मुलांना भरपूर होतो. अगदी आपल्याला वाटत असतं हो की मुलांनी एवढं खावं, भरपूर खावं, त्यांना एनर्जी पाहिजे, पौष्टिक आहे, पण तसं होत नाही. त्यांचं खेळण्याकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे 1 ते 1.5 वाटी जास्तीत जास्त थोडेसे 2 चमचे वरती एवढाच भात द्या. त्याच्याबरोबर आपले वेगवेगळे पदार्थ आहेच जोडीला. असेच छान छान पदार्थ आणि मुलांच्या आवडीचे पदार्थ दिले की नाही की मुलांचा डबा हा रिकामाच येणार आणि त्याहून दुसरा आनंद आपल्याला काय असणार आहे. अशाच छान छान रेसिपीज बघण्याकरता आणि मुख्य म्हणजे आजीने केलेल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभिप्राय द्यायला विसरू नका. मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघत असते. धन्यवाद.